अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देशभरात महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात। अत्यंत भक्तिभावाने भाविक शनी देवाचे दर्शन घेत असतात। परंतु काही महिन्यांपूर्वी श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानचे बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड करून अहिल्यानगरच्या सायबर सेल या ठिकाणी तक्रार दाखल केली। त्यानंतर विधानसभा अधिवेशनामध्ये नेवाश्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बनावट ॲप संदर्भात पुन्हा लक्षवेधी मांडली। या लक्षवेधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देताना म्हटले की बनावट ॲप प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी सुरू आहे। तर देवस्थान समितीच्या कारभारावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी भाष्य केल्याने देवस्थानच्या विश्वासांसह येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असल्याचे पाहायला मिळते। ज्या देवस्थानमध्ये 250 ते 350 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होतं, त्या देवस्थानमध्ये यांनी 2447 कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस। देवस्थानच्या रुग्णालयामध्ये 327 कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता। 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं। या ठिकाणी केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते। या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणची मोठी बाग आढळून आली नाही, पण नसलेल्या बागेकरता देखरेखीकरता 80 कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण असे 327 ज्यांना काही कामच नाही, ज्यांचं काही अस्तित्व नाही, असे 327 कर्मचारी दाखवण्यात आले। आता भक्त निवास जो आहे त्यामध्ये 109 खोल्या आहेत आणि या 109 खोल्याकरता 200 कर्मचारी कार्यरत आहे असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही। काही 2-4-10 कर्मचारी आढळले असतील। त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता 8 आणि तेल विक्रीकरता 4 असे 12 काउंटर आहेत। या 12 काउंटरवर 2 कर्मचारी केवळ काम करताना आढळतात। म्हणजे जर 3 शिफ्ट त्यांनी केल्या, 4 शिफ्टही केल्या तर 2चे 8 होतील। या ठिकाणी 352 कर्मचारी दाखवण्यात आले। पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे 13 गाड्या आहेत स्वतःच्या। त्या स्वतःच्या 13 गाड्यांकरता 163 कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत। पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे, या भ्रष्टाचारांना, जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल। दरम्यान बनावट ॲप प्रकरण बाहेर आल्यानंतर शनी शिंगणापूर येथील दरवाजे नसलेल्या घरांची पुन्हा चर्चा होऊ लागली। त्याला कारणही तसेच आहे। शनी शिंगणापूर या ठिकाणी गेले अनेक वर्षांपासून घरांना दरवाजे नाही, या ठिकाणी चोरी देखील होत नाही अशी आख्यायिका आहे। जर चोराने चोरी केली तर चोर गावाच्या बाहेर जात नाही, त्याला अनेक व्याधी होऊन तो गावातच राहतो असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। परंतु एवढं असताना देखील शिंगणापूरच्या परिसरात देवस्थानच्या नावाने बनावट ॲपद्वारे भक्तांची होणारी फसवणूक, कर्मचारी भरती प्रकरण, रुग्णालय, गोशाळा, शेती यांसह वेगवेगळ्या स्वरूपाचे होत असलेले आरोप समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे। प्रशासनाने या संदर्भात चौकशी करून आरोपीला लवकरात लवकर शासन करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। बरं, घराला दरवाजे नाहीये, काय सांगाल? हा, पहिली या चोरी होत नव्हती। देवच होतं ना, देव होऊन आधी पानच नाल्यात गावकऱ्या स्वप्नात गेले। मग तिने म्हणे आम्हाला मामभाषी जोडीने यायला लागते, माणसाची लागते मामभाषेचे। मग वरटीचे काठी झालेले देव त्यांची स्थापना झाल्यानंतर घराच्या दरवाजे काय नेमकं? मग तेच ना, मग देव शास्त्र पेट्या नाही, कुलूप नाही, काही नाही। तुमचं केवढा कपडा असू द्या, बांगडा असू द्या, काहीच नाही। मग देवाच्या वर्षावर अंधारे व्हायचे असे, पुढे जाऊन नसत येत असे, शिवाजी महाराज निघून नाही देत। मी डॉक्टर वैभव शेटे,
राहणार शनी शिंगणापूर. मी साधारण सन 2016 ते 21 या दरम्यान मी शिंगणापूर देवस्थानचं विश्वस्त म्हणून काज केलेलं आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसच होते आणि त्या काळात मी एकमेव आणि आमचे अजून एक चुलते, आम्ही दोघंच विरोधात फक्त ट्रस्टी म्हणून काम केलंय. आणि त्याच्याही आधीपासून देवस्थानमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वेळोवेळी सुरू आहे आणि आम्ही त्यावेळीही बऱ्याच दिवसापासूनचा ग्रामस्थांचा लढा आहे त्या सगळ्या विरोधात. पण आज पुन्हा एकदा त्याला एक अधिकृत स्वरूपात आम्हाला थोडासा आशावाद निर्माण झाला की आज मुख्यमंत्री महोदयांनी आणि जे विधी न्याय खात्याचे ज्यांच्याकडे आहे कारभार, त्यांनी स्वतःहून विधिमंडळात आश्वासन दिलंय आणि कारवाई होईल अशी आम्हाला आता अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांच्या आजच्या निर्णयाचं स्वागत करतो. दुर्दैव आहे असं म्हणायला की गावात चोरी होत नाही पण दिवसाढवळ्या लूट होते, ही खरी परिस्थिती आहे आणि हे आम्ही स्वतः बघितलेली आहे. मी स्वतः 5 वर्ष विश्वस्त असताना त्या गोष्टी विरोधात आवाज उठवला. त्याच्या बदल्यात आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, गंभीर स्वरूपाचे, विनयभंगाचे असतील, आरमॅट असतील, बलात्काराचे असतील. शिंगणापूर देवस्थानचा वापर हा इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी फक्त त्यांचा राजकीय अड्डा म्हणूनच केला. याच्यापूर्वी गेले 15-20 वर्षापासूनचे तुम्ही सगळे विश्वस्त मंडळ काढा, त्या विश्वस्तांची पूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती बघा, किंवा अधिकारी आहेत काही ठराविक, त्यांची पूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती बघा. म्हणजे तुम्हाला चमत्कार वाटेल अशी परिस्थिती आहे. ज्यांना अगदी हालाकीची परिस्थिती होती त्या लोकांची आज ते करोडोच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. आज गेल्या काही महिन्यांपासून देशभरात प्रसिद्ध असलेल्या शनेश्वर देवस्थानमध्ये विविध कारणाने हे जे देवस्थान आहे, मंदिर समिती आहे किंवा ट्रस्टी असेल, हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं पाहायला मिळत आहे. अनेक जे घोटाळे आहेत या मंदिर देवस्थानमधून बाहेर येत आहे. आता ह्याच घोटाळ्यांमध्ये आता एक नवीन घोटाळा जो आहे तो दाखल झालेला आहे गेल्या महिन्यावर काही महिन्यांपासून. यामध्ये बनावट ॲपद्वारे भक्तांना लुटण्याचा जो प्रकार आहे तो सुरू असल्याचं उघडकीस आलं होतं. या बनावट ॲपच्या माध्यमातून QR कोड तसेच लाईव्ह दर्शन किंवा लाईव्ह अभिषेक याच्या माध्यमातून भक्तांना लुटण्याचा जो प्रकार आहे तो सुरू होता. या माध्यमात ह्या सगळ्या प्रकारावर जे आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शनी शिंगणापूरच्या यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर यामध्ये प्रशासनाने दखल घेऊन यामध्ये चौकशी सुरू केलेली होती. आज जे आहे विधानसभामध्ये नेवासेचे जे आमदार आहेत विठ्ठलराव लंगे यांनी यावर लक्षवेधी मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या बनावट ॲप प्रकरणावर जे आहे ते भाष्य केलं आणि या प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी या बनावट ॲपला जे कुणी केलेलं आहे त्या दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. तसेच वरिष्ठ जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या ॲपचं जे घोटाळा केलेला आहे याची जी चौकशी सुरू आहे ती सगळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं. आपण आता सध्या या शनी शिंगणापूर देवस्थानच्या गावामध्ये आहोत, शनी शिंगणापूरला आहोत. इथे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत केली, त्यानंतर त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की नेमकं हे बनावट ॲप कशा पद्धतीने झालेला होता आणि नेमका हा घोटाळा कसा झालेला होता. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. ऋषीभाऊ, नेमकं काय प्रकरण होतं, हे सगळं खुलासा तुम्ही केलेला होता? यामध्ये निश्चित सर्व भाविकांच्या भावनांशी खेळल्या गेलेला आहे. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये देवस्थानचा अधिकृत ॲप समजून बनावट ॲप बनवण्यात आले. विशेष म्हणजे हे ॲप सर्व त्या देवस्थानमधील कर्मचाऱ्यांचा 90% यामध्ये सहभाग आहे. ते तिथील पुजारी असतील, तिथील कर्मचारी असतील, या लोकांनी शनी शिंगणापूर देवस्थानचं ऑनलाईन ॲप बनवलं. त्या ॲपच्या माध्यमातून शनी शिंगणापूरचं ऑनलाईन दर्शन असेल किंवा उदाहरणार्थ शनी शिंगणापूरमध्ये आल्यानंतर कुणी भाविक तेलाचा डब्बा त्या ठिकाणी वाहण्याचं ज्याला शक्य होत नाही ते ऑनलाईन स्वरूपात वाहण्याचा प्रयत्न करतात. तर एका दिवशी या भाविकांची संख्या साधारणपणे 2 ते 3 हजार लोक तेलाच्या डब्यासाठी पैसे टाकत होतात. तेलाच्या डब्यासाठी पैसे टाकल्यानंतर हे एकच तेलाचा डब्बा टाकत होते आणि त्याचा व्हिडिओ काढून तो 3000 लोकांना पाठवला जात होता आणि 3000 लोकांकडून तेला डब्यासाठी पैसे घेतले जाते. अशा स्वरूपात ही लूट होती. पूजाचाही तसंच करायचे. एका जणांचं पूजा एकदाच करणार, त्याच्यानंतर त्यामध्ये हे करायची की त्याच्यात फक्त त्या व्यक्तीचं विशिष्ट नाव घेऊन कट करून घ्यायचे आणि टाकायचं की आम्ही तुमच्या नावाने या ठिकाणी अभिषेक केला. सुमारे एका दिवशी 3000 अभिषेक होणे या ठिकाणी शक्य नाही एका ब्राह्मणाकडून. या पद्धतीनं शेकडो कोटी रुपयांची भ्रष्टाचार या शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये झाला. यासोबतच या ठिकाणी त्या देवस्थानचे विश्वस्तही सहभागी आहेत आणि कार्यकारी अधिकारी सर्वच जण यामध्ये मिलीभगत आहे. नगरच्या अहिल्यानगर SP ऑफिसनी यांना गुन्हा दाखल करण्यासाठी बोलवलं तरीही त्या ठिकाणी गेले नाही आणि काही पोलिसांची सुद्धा संशयास्पद भूमिका आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष मुंबईवरून पथक यासाठी नियुक्त केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाचं तुम्हाला कसं माहिती मिळाली आणि हे जे बनावट ॲप चालू आहे याची पहिली माहिती कशी मिळाली तुम्हाला? याची पहिली माहिती ऑनलाईन आपण कधी फेसबुक, व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामला कधी आपण ओपन केलं की त्या ठिकाणी यांनी ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर केली होती
की तुम्हाला शनिदेवाची साडेसाती चालू आहे का, अशा पद्धतीने ऍडव्हर्टाईज तयार केल्या होत्या. आणि निश्चित कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये काहीतरी संकट असतं, मग हे लोक त्याला भीतीचं वातावरण तयार करून त्यांच्याकडून लुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि ज्या वेळेला शनी शिंगणापूरमध्ये त्या ठिकाणी लोक बोलायचे आम्ही येथील मुख्य पुजारी, आता आम्ही ग्रामीण आहे, आम्ही येथील राहणारे आहोत, आमच्या लगेच लक्षात आलं का हा पुजारी तर शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये कार्यरत नाहीये, परंतु हा सांगतोय की मी शनी शिंगणापूरचा मुख्य पुजारी आहे, त्या जाहिरातमध्ये सांगितलं जायचं. आणि मग त्याच्यानंतर आमची ही गोष्ट लक्षात आली का हे ऍप डुप्लिकेट आहे आणि हे सर्व भक्तांना लुटण्याचा कारस्थान यांनी केलेला आहे. मग ह्याच्यानंतर तुम्ही जे आहे मुख्यमंत्र्यांना त्याबाबत निवेदन दिलेले आहे, त्याचा पाठपुरावा कसा झाला आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर जी आहे ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, आपल्यापर्यंत काय आलेलं आहे? सर्वप्रथम आम्ही अहिल्यानगर एसपी ऑफिस या ठिकाणी दिलं, परंतु नगरचं एसपी ऑफिस आम्हाला संशयास्पद वाटलं, कारण की अहिल्यानगरच्या एसपी ऑफिस मधून कुठल्याही प्रकारची कारवाई या लोकांवर करण्यात नाही आली. त्याच्यानंतर मी सदरचा जो ऍप्लिकेशन अर्ज आहे तो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आय मेसेंजर मोबाईलद्वारे पाठवला. त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी तत्काळ दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई येथील सायबर विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी एक पथक देखील त्यांनी नियुक्त केलं आणि त्याद्वारे यांचं आता चौकशी सुरू आहे. एकंदरीत आता आपली पुढची मागणी काय असणार आहे आणि एकंदरीत ह्या गावाची जी आख्यायिका आहे की या गावामध्ये कुठल्याही घरांना दरवाजा नसतो, इथे कुठल्याही प्रकारची चोरी होत नाही, कुठल्याही प्रकारचे हे होत नाही, लूट होत नाही, परंतु हा जो बनावट ऍपचा जो माध्यमातून लूट आहे याला काय सांगा? निश्चित शनी शिंगणापूरचे जे लोकल ग्रामस्थ आहे या सर्वांचा शनिदेवावर निश्चित श्रद्धा आहे आणि शनिदेव सुद्धा थोड्याच काळामध्ये जे जे या ठिकाणी लुटतात त्यांना त्याचा आउटपुटही मिळेल. परंतु ऑनलाईन स्वरूपामध्ये ही जे लूट झालेली आहे या लूटमध्ये सर्व देवस्थानचे कर्मचारी देखील सामील आहे आणि हे जे ऍप केलेलं आहे त्याच्यातून जी लूट केलेली आहे त्या लूटवर आता कारवाई तर होणारच आहे. सर्वजण जेलमध्ये देखील जातील आणि याच्या आधी वेळोवेळी शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचाराच्या विळख्यात कायमस्वरूपीच सर्वांच्या चर्चेत आहे. नक्कीच आपल्यासोबत आता इथे ग्रामस्थ देखील आहेत, आपण ग्रामस्थांशी देखील संवाद साधूया. नेमकं काय आहे, एकीकडे देवाला मानणारे अनेक भक्त इथे येतात, पण आता या बनावट ॲपच्या माध्यमातून भक्तांना लुटण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. आपण ग्रामस्थ म्हणून आपली भावना काय राहील? सर, भावना अत्यंत वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, परंतु परिस्थिती अशी आहे, हे जे ॲप बनवून जे घोटाळे केलेले आहेत हे निश्चित आमच्या देवावरती अजूनही विश्वास आहे. देवाचा त्याच्यावरती त्यांना त्याचं ते पूर्ण गोष्टी पूर्ण त्यांना हे भवणार तर आहेच 100%, कारण देवाच्या काठीला आवाज नाही आमच्या, त्याच्यामुळे 100% आमचा देव उन्हात उभा आहे. तो 100% भ्रष्टाचारांना सजा देणार म्हणजे देणार. त्यांनी जे ॲप बनवले, कर्मचारी जे बोगस भरती केली, घरी बसून काही जे पगार वगैरे चालू आहे ते सगळे म्हणजे आपले जवळचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांचे फायदे करण्यासाठी काही गोष्टीसाठी त्यांनी ते केलेले, त्यांना ते भावणार 100%. निश्चितच या सगळ्या बनावट ॲपमध्ये आता विश्वस्तांनी जे भरती प्रकरण आहे, मधल्या काळात जे भरती प्रकरण गाजलेलं आहे, इथे अनावश्यक कर्मचारी देखील भरती केलेले आहे. हे देखील आता विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न उपस्थित केलेला होता. एकंदरीत एवढ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती का? आपले काही आजोबा आहेत किंवा ते त्या संस्थेचे विश्वस्त होते, काय सांग? माझे आजोबा विश्वस्त होते, संस्थापक होते इथले, परंतु त्यांनी ज्यावेळेस कर्मचारी भरती केली ती जेवढी भरती आहे, जसं फडणवीस साहेबांनी सांगितले की ती 240 किंवा 270च्या आसपास 350च्या आसपास ती लोकसंख्या आहे, ते परमनंट आहेत, तेवढ्याच लोकांची आता सध्यापर्यंत गरज आहे. याच्या व्यतिरिक्त काही कर्मचाऱ्याची गरज नाही. जसं हॉस्पिटलचं सांगितलं साहेबांनी की हॉस्पिटलमध्ये एवढे कर्मचारी, तिथे एक पेशंट सुद्धा आज मी त्याला आता जरी गेले तुम्ही एक पेशंट सुद्धा तिथे नसेल, पण कर्मचारी कमीत कमी 2000 तिथे आहेत. म्हणजे कशासाठी? याचा पूर्ण घोटाळाच आहे. या सगळ्याची आपण कधी ग्रामस्थ म्हणून यांना कधी विचारणा केली होती? नाही, विचारणा करायची आमच्यात तसं जर बघितलं तर आमची तशी ती हिंमत झाली नाही, कारण आम्ही एवढ्या बलाढ्य लोकांच्या विरोधात जाणं आम्हाला पॉसिबल नव्हतं ग्रामीण म्हणून किंवा स्थानिक लोक म्हणून. आपण बलाढ्य कसं म्हणू शकतो? ते विश्वस्त या गावातलेच आहेत, तुमच्याच याच्यातले आहेत, ग्रामस्थ आहेत. आपण त्यांना कसं, म्हणजे तुम्ही कधी त्याला प्रश्न विचारला नाही का ग्रामस्थ म्हणून? ते जे विश्वस्त आहेत ते फक्त विश्वस्त नसून ते काही ठिकाणचे कर्मचारी आहेत, त्यामुळे ते बांधील आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही विचारू शकत नाही. नक्की. आपल्याकडे अजून काही जण आहेत. तू सातत्याने देवस्थानाला जात असतो, दर्शनाला जात असतो. एकंदरीत दर्शनाची आत्ताची व्यवस्था, पूर्वीची व्यवस्था आणि आता या बनावट ॲप माध्यमातून झालेला हा घोटाळा, काय सांगा? बनावट ॲपच्या माध्यमातून घोटाळा आज उघडकीस आलेला आहे, पण देवस्थान वर्षानुवर्षापासून म्हणजे काही वर्षापूर्वीपासून हा घोटाळे समोर येत आहे आणि घोटाळ्यांवर कारवाई ही कुठली होत नाही आतापर्यंत आणि अजून पण झालेली नाहीये. आणि कारवाई होण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करावं लागतात. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगतो आम्ही की प्रशासनावर सुद्धा शंका उपस्थित होती की प्रशासन याच्यामध्ये ऍक्शन का घेत नाहीये. नक्कीच भाऊ, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी वेगळं विशेष पथक यासाठी नेमलेलं आहे, या सगळ्या चौकशीसाठी, काय सांगा?
नाही, निश्चित या चौकशीमध्ये निश्चित आपल्याला पाहिजे तो रिझल्ट याच्यात मिळणार आहे, कारण की देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यासाठी आक्रमक आहेत. परंतु या भ्रष्टाचारासंदर्भात आणि कर्मचाऱ्यासंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की शनी शिंगणापूर देवस्थानने 2 वर्षापूर्वी एक व्यक्ती परमानंट केलेली आहे, थोडक्यात एक कागदावर, परंतु ती व्यक्ती अस्तित्वातच नाही. त्यांना परमानंट पदावरून काढल्याचं पत्र आलं. टोपण नाव जे गावाकडे वापरलं जातं, बाबासाहेब हे त्यांचं टोपण नाव आहे, पण कागदपत्री त्यांचं भाऊसाहेब नाव आहे. आणि याच नावाने त्यांना घरी देवस्थानकडून चुकून पत्र पाठवण्यात आलं की तुम्हाला कामावरून काढण्यात आलं. सदरची व्यक्ती माझ्याकडे तत्काळ आली. ती म्हणली हे नाव तर माझं खरं नाही, पण आडनाव आणि वडिलाचं नाव येतं यामध्ये. तर मी शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये कधी कामाला होतो मलाच माहित नाही. विशेष म्हणजे मी परमानंट होतो, मला काढलेलं पत्र आज घरी आलंय. तर तो घाबरल्यानंतर ती व्यक्ती माझ्याकडे आली. म्हणजे शनी शिंगणापूर देवस्थान 2 वर्ष अशा व्यक्तीला कामावर दाखवलं की जी व्यक्ती अस्तित्वातच नाहीये. विशेष म्हणजे परमानंट त्या व्यक्तीला कामावर ठेवलं. परमानंट घेताना कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड, पॅन कार्ड असं कुठल्याही प्रकारचा आयडी या ठिकाणी घेतला जात नाही. म्हणजे देवस्थानमध्ये किंवा सरकारने जे परमानंट करण्यासाठी जे काही क्रायटेरिया आखून दिलेत या ठिकाणी सगळेच पायंदळी तुडवण्यात आली. जी व्यक्ती ह्या जगात अस्तित्वात नाही ती 2 वर्ष हजर दाखवली, त्याच्यावर पेमेंटही घेण्यात आलं. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घेऊ शकता. हे एक उदाहरण दिलंय तुम्हाला. जी व्यक्ती ह्या जगामध्ये अस्तित्वात नाही त्या व्यक्तीला 2 वर्ष हजर कसं दाखवलं, हजर दाखवलं, त्याचं पेमेंटही काढण्यात आलं आणि त्या व्यक्तीला पुन्हा कामावून काढण्याचंही पत्र या देवस्थानने केलं. म्हणजे ही कुठेतरी खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यामध्ये सगळ्यामध्ये आपण बनावट ॲपचं उघडकीस केलं, परंतु आता कर्मचाऱ्यांची भरती उघडकीस आली. भरतीमध्ये आपण देखील आक्रमक होतात. जे मुस्लिम कर्मचारी होते त्यांचं भरती प्रकरण झालं, किंवा आता हे जे अतिरिक्त जे कर्मचारी भरलेले आहेत यांचे देखील आपण सगळं पाठपुरावा सुरू केलेला आहे. आता यामध्ये तुम्ही आता सांगितलं की जो व्यक्ती कधी कामावरच गेलेला नाही त्याला कामावून काढल्याचं पत्र दिलेलं आहे. असे काही पत्र आपल्याकडे आता काही शोधणार आहात का आपण, आणि हे सगळे सरकारकडे देणार का? हो, माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी मी जी चौकशी समिती येईल त्यांच्याकडे देणार आहे. विशेष म्हणजे शनी शिंगणापूर देवस्थान हा असा अड्डा झालेला आहे की तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये हात घालता त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दोषी आढळून येईल. उदाहरणार्थ 9 वाहनांना 217 ड्रायव्हर आहेत. म्हणजे तुम्ही ज्या मुद्द्यामध्ये जाता, भाजीपाल्यामध्ये गेलं तरी त्याचे, प्रसादालयामध्ये गेलं तरी त्याचे, शनी शिंगणापूरच्या तेलाच्या याच्यामध्ये गेलं तरी 2 तेलाचे टँकर विकतात आणि प्रत्यक्षात कागदोपत्री एकच टिपतात. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार केला आणि एक राजकीय अड्डा या ठिकाणचे जे पहिले स्थानिक पुढारी होते त्यांनी स्वतःसाठी राजकारणासाठी शनी शिंगणापूर देवस्थानचा वापर केलेला आहे. आता तुमची शेवटचा एक प्रश्न, तुमची आता यावर मागणी काय राहील, याचा पाठपुरावा कसा असेल? या सर्वांना यामध्ये जे दोषी आहेत त्यामध्ये विश्वस्त असतील, शनी शिंगणापूर देवस्थानमधले कर्मचारी असतील, किंवा जे व्यक्ती अनेक या ठिकाणी दोषी म्हणजे बरेचसे घटना आहेत ज्यामध्ये शनी शिंगणापूर देवस्थानचे बरेचसे विश्वस्त मंडळ असतील, कर्मचारी सर्व दोषी आहेत. या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी आणि ती कारवाई होण्यासाठी मी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अन्य कुठल्याही शासनाच्या दरबारी मी त्या ठिकाणी जाऊन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही सर्व भक्तांच्या भावना त्या ठिकाणी शांत होणार नाहीत. नक्कीच यामध्ये आपण बघतो की ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत. आपण आणखी काही ग्रामस्थांची चर्चा केलेली आहे, आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण आता पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर. एकंदरीतच श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान समितीवर होणाऱ्या आरोपांमुळे कुठेतरी या देवस्थान समितीवर देखील आता शासकीय समिती असावी अशी सुप्त चर्चा शिंगणापूर परिसरात सुरू झाली आहे. आणि राजकारणाचा केंद्रबिंदू होऊ पाहत असणाऱ्या शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये शिस्त आणावी अशी मागणी यावेळी येथील ग्रामस्थांसह भाविकांनी केली आहे. तर देवाच्या नावावर लुटणाऱ्या टोळ्यांवर प्रशासन आगामी काळात काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.